ज्यांनी राज्यपालासारख्या संविधानाच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून संविधानाचेच वाभाडे काढले, ज्यांनी महाराष्ट्रातील बहुजन महापुरुषांचा अवमान केला आणि ज्यांच्या कार्यपद्धतीवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे अजूनही ताजे आहेत, अशा व्यक्तीला केंद्र सरकारने देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण जाहीर केला आहे। होय, आपण बोलतोय महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याच बद्दल। हा सन्मान आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेवर ओढलेला ओरखडा? आज आपण याच मुद्द्यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। भगतसिंग कोश्यारी यांचा कार्यकाळ हा राजभवन की भाजप भवन असा प्रश्न निर्माण करणारा होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर लोकशाहीचे सर्व नियम धाब्यावर बसवून पहाटेच्या अंधारात त्यांनी ज्या पद्धतीने शपथविधी उरकला ती भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळी घटना होती। एका राज्यपालाने निष्पक्ष असणे अपेक्षित असते, परंतु कोश्यारींनी पार्टी कार्यकर्ता म्हणून काम केले। महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी त्यांनी ज्या घाईघाईने निर्णय घेतले त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते की राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आणि सरकार पाडण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी झाले। ज्या व्यक्तीवर सर्वोच्च न्यायालयाने इतके गंभीर ताशेरे ओढले तिला पद्मभूषण देणे म्हणजे न्यायव्यवस्थेचा अपमान नाही का? कोश्यारी केवळ राजकीय दृष्ट्या वादग्रस्त नव्हते, तर त्यांची वैचारिक पातळी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी होती। ज्या सावित्रीमाईंनी स्त्री शिक्षणाची दारे उघडली, त्यांच्या लग्नाबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन भाष्य करणे ही कोणत्या प्रकारची मानसिकता आहे? छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या काळातले आदर्श होते, आत्ताचे आदर्श गडकरी आहेत असं विधान करून त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला होता। काय केंद्र सरकारला असे वाटते की महाराष्ट्रातील बहुजन महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सन्मानित करून ते महाराष्ट्राचा विजय करत आहेत? हा पुरस्कार म्हणजे बहुजन समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसा उरणार नाही आणि ती आर्थिक राजधानी देखील राहणार नाही, हे विधान कोश्यारी यांनी राजभवनात बसून केले होते। कष्टकरी मराठी माणसाचा आणि मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या त्या 107 हुतात्म्यांचा हा जाहीर अपमान होता। ज्या राज्याचे ते राज्यपाल होते त्याच राज्याच्या जनतेला कमी लेखण्याचे पाप त्यांनी केले। अशा विभाजनवादी व्यक्तीला पद्म पुरस्कार देऊन केंद्र सरकार नक्की कोणता संदेश देऊ इच्छित आहे? लोकशाहीत मंत्रिमंडळाचा सल्ला मानणे राज्यपालांना बंधनकारक असते, परंतु कोश्यारींनी 2 वर्ष 12 आमदारांच्या नियुक्तीची फाईल दाबून ठेवली। ही केवळ राजकीय खुन्नस नव्हती, तर संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होती। केंद्र सरकारने त्यांना हा पुरस्कार देऊन कदाचित त्यांच्या याच बेकायदेशीर कामांची पावती दिली आहे, अशी चर्चा आता सर्वसामान्य जनतेत आहे। केंद्र सरकार वारंवार संविधानिक मूल्यांची जोपासना करण्याचं आवाहनते, बाबासाहेबांच्या संविधानाचा गौरव करते असे सांगते, परंतु प्रत्यक्षात त्याच संविधानाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पद्म सन्मानाने न्हाऊ घातले आहे। हा पुरस्कार म्हणजे लोकशाही मूल्यांचा खून करणाऱ्यांना दिलेले संरक्षणच आहे। जनतेच्या मनात आता प्रश्न निर्माण होत आहेत की हा पुरस्कार कोश्यारींना त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी मिळाला की सरकार पाडण्याच्या कौशल्यासाठी? जर एखाद्या व्यक्तीने राज्याचा अपमान केला असेल तर तिला देशाचा सन्मान मिळण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही। पद्म पुरस्कारांची एक प्रतिष्ठा असते। जेव्हा हे पुरस्कार राजकीय सोयीसाठी किंवा निष्ठावंतांना खुश करण्यासाठी दिले जातात तेव्हा त्या पुरस्काराचे मूल्य कमी होते। भगतसिंग कोश्यारी यांना दिलेला पद्मभूषण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, बहुजन महापुरुषांचा आणि लोकशाहीचा अवमान आहे। जनता हे विसरलेली नाहीये की याच कोश्यारींमुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली। आज केंद्र सरकारने त्यांना सन्मानित केले असले तरी महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद एक बहुजन विरोधी, संविधान विरोधी राज्यपाल म्हणूनच होईल।